मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बऱ्याच दिवसांनी आपल्या शेतामध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता की हळदीचं जे पीक आहे ते थोडं थोडं वर आलेलं आहे. म्हणजे त्याला एक एक दोन दोन पान फुटलेलं आहे आणि त्या सभोवती आपण जे सोयाबीन पेरलं होतं तेही हळूहळू वर येते. पण इथे आपल्याकडून चुकी ही झाली की आपण याच्यावर तणनाशक फवारायचं विसरलो. तणनाशक फवारायचं विसरल्यापेक्षा आपण असं बोलूया की पाऊस इथं थांबत नाहीये आणि पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तणनाशक फवारता येत नाही. आणि या चुकीमुळे आता आपल्याला हे जे सोयाबीन उगवलेलं आहे त्या सोयाबीनवर तणनाशक फवारायला लागणार आहे. त्याच्यामुळे हळद तर राहील परंतु जे सोयाबीन आहे ते मरून जाणार आहे. त्याच्यासाठी जवळजवळ आपल्याला एका एकराला 1200 रुपये खर्च आला होता. सोयाबीन च्या बियाण्यांचा आणि पेरणीचा वेगळा खर्च होता, तो आपला वेस्टेज जाणार आहे. तर ही शेतीमधली नुकसानाची गोष्ट आहे. पाऊस थांबला नाही, तणनाशक फवारता आलं नाही, पेरणी होऊन गेली आणि आता ते उगवलंय. पाऊस सतत पडत असल्यामुळे सोयाबीन उगवलंय. आता त्याच्यावर तणनाशक फवारल्यामुळे आता समजा तणनाशक फवारलं नाही, आपण काय केलं, निंदलं याचा अर्थ आहे, निंदणे या शब्दाचा अर्थ आहे की बाया लावून ते जे गवत आहे ते काढून घेणे. आता ते जर काढलं तर त्याची मजुरी एवढी होईल की सोयाबीन नसतं हे केलं, पेरलं तर बरं झालं असतं, असं ती स्थिती होऊन जाईल. हा, तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे ही सफारी एअर रायफल्स. ही जी गन आहे ही विदर्भामध्ये यूज केली जाते. जी शेतीला अपाय करणारी जनावरं आहेत त्यांना पळवून लावण्यासाठी. आता ही जनावरं कुठली आहेत तर विदर्भामध्ये त्रासदायक सगळ्यात मोठं जनावर आहे ते म्हणजे रुही, ज्याला मराठीमध्ये नीलगाय सुद्धा म्हणतात किंवा नील घोडा असाही शब्द त्याला वापरला जातो. खूप मोठं जनावर आहे, कळपाने येत आहे आणि संपूर्ण पीक उद्ध्वस्त करून जात आहे. परंतु हळदीला त्याचा काहीच अपाय नाही, कारण की हळद ते पीक खातच नाही. दुसरा जो जनावर आहे ते आहे रानडुक्कर. आता याच्याने कोणालाही शूट करायचं नाही, हिच्याने फक्त आपल्याला काय करायचं, आवाज करायचा आहे आणि आवाजाने ती जनावरं पळून जातात आणि शूट होती नाही. याच्याने शूट होती नाही. फार एखादा आपण जर हे लागलं तर ते असं लागेल त्या जनावराला फटका बसल्यासारखं, बाकी त्याच्यात काही विशेष होत नाही. दुसरा जे महत्वाचं जनावर आहे ते म्हणजे वानर. ते सुद्धा शेतीची जी पिकं आहेत त्याला खूप अपाय करतात. उदाहरणार्थ कपाशीचे जे पीक असते त्याची जी बोंड येतात ते बोंडच ती फळं ते खाऊन टाकतात. कपाशी येण्याचा काही प्रश्नच राहत नाही. तर अशा अपायकारक जनावरांपासून संरक्षणासाठी शेतकरी विदर्भामध्ये अशा प्रकारची गन वापरतो. ही 5-7 हजारापासून गन सुरू होते आणि हिला लायसन लागतंय नाही लागतंय याची आम्हाला काही माहिती नाहीये. आम्ही फक्त ज्यांची ती आहे ती घेऊन इथे आलेलो आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी की शेतीमध्ये आम्ही याचा सुद्धा वापर करणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला सोयाबीनची कैफियत सांगितली. कैफियत म्हणजे दुःखद घटनाच येते, याचाच अर्थ होतो कैफियत. तर हा शेतीचा प्रयोग आम्ही करायला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पुढे आणखीन काय घडामोडी होतील हेही आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्यातल्या त्यात आम्ही जे करतोय हे तुम्हाला जर आवडत असेल पाहायला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कधी ही गन वापरली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं, ही व्हिडिओ तुमचे मित्र, तुमचे ग्रुप्स याच्यावर शेअर करा. मी आहे प्राध्यापक हबप श्रावण महाराज केळकर, विदर्भाचा जावई, मुंबईकर. थँक्यू. ही जी मित्रांनो, आता ही जी बंदूक आहे ही आपण आपल्या घरामध्ये चालवून बघणार आहोत. आम्ही वावरामध्ये आता उपयोगच केला नाही, कारण ज्याविषयी ज्ञान नाही त्या गोष्टीमध्ये हात घालण्यात मला धाडस होत नाही. त्यामुळे आता इथेच आपण चालून बघूया कसा आवाज येतो. तर अशा पद्धतीने हा आवाज होतो आणि त्या आवाजाच्या याच्यामुळे जनावरं पळतात. तर बंदूक कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय शिव.